विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पहिला जो भाग बघितला, गोष्ट अरुणिमाची. लेखिका आहेत सुप्रिया खोत. आणि या अरुणिमाची गोष्ट तिच्या जिद्दीची, तिच्या आत्मविश्वासाची, तिच्या महत्वाकांक्षेची ही जी गोष्ट आहे जी आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. काल आपण पहिल्या भागामध्ये बघितलं की अरुणिमानं जे एव्हरेस्ट शिखर सर केलेले आहे त्याचा सार्थ अभिमान तिनं आपल्या वाक्यातून व्यक्त केला. पहिली भारतीय अपंग महिला जिनं एव्हरेस्ट शिखर सर केलं. आणि मग ती आपली कहाणी सांगताना म्हणते, मी चांगली धडधाकट होते, मी अपंग नव्हते. आणि मग तिनं आपल्या कुटुंबातली माहिती सांगितलं, मी एक सामान्य कुटुंबातली होते. लखनौ पासून 200 किलोमीटर अंतरावरती माझं गाव आंबेडकर नगर. वडील अरुणिमा लहान असतानाच देवाघरी गेले. मग घरामध्ये कोण होतं? आई आणि लहान भाऊ. आणि साहजिकच या कुटुंबाची जबाबदारी अरुणिमाची जी मोठी बहीण होती, तिचे पती म्हणजे भाईसाहेब, हेच पूर्ण सहकार्य त्या कुटुंबाला करायचे. त्या कुटुंबाची जबाबदारी घेत होते. संपूर्ण सहकार्य मार्गदर्शन हे भाईसाहेबच करायचे. आणि मग भाईसाहेबांनीच तिला सल्ला दिला होता की अरुणिमा, तू राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवलेली आहे फुटबॉलची, व्हॉलीबॉलची. मग तू असं का करत नाही? तुला जर याच खेळाशी जोडलेलं राहायचं असेल ना, तर मग तू CISF ची नोकरी पत्कर. म्हणजे तुला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या मार्फत कायम खेळता पण येईल. आणि मग तिनं आपल्या भाईसाहेबचा हा सल्ला मांडला, ऍप्लिकेशन केली, तिला कॉल पण आला. पण त्यात एक चूक, तिच्या फॉर्म मध्ये एक चूक राहून गेली. तिची जन्मतारीख चुकलेली होती. आणि मग ती जेव्हा ती जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी दिल्लीला निघाली लखनौ स्टेशनवरून, त्यावेळेस ती जनरल सामान्य डब्यामधून तिनं प्रवास करण्यासाठी कॉर्नर सीट पकडली चपळतेनं. आणि मग त्यावेळेस तिथं असलेल्या चोरांनी तिची चैन हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यात जी झटापट झाली, त्या झटापटीमध्ये तिनं पण त्या चोरांना लाथाबुक्क्यांनी प्रसाद द्यायचा प्रयत्न केला. परंतु चोरांच्या सहनशक्तीचा जेव्हा अंत संपला, तेव्हा त्यांनी तिला तिचे दोन्ही हातपाय पकडले आणि तिला भरधाव त्या रेल्वेच्या डब्यातून फेकलं. त्यावेळेस ती दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रेल्वेवरती आदळली आणि त्या 2 धावपट्ट्यांमध्ये पडली. तिथे ती जवळजवळ त्या रात्री म्हणजे 12 तारखेच्या रात्रीला 1 ते 1:30च्या दरम्यान ती जवळजवळ 7 तास पडून होती. महिला आयोगाच्या रिपोर्टनं जेव्हा माहिती सांगितली तर त्या रात्रीतून 49 गाड्या तिथून गेल्या. आणि मग तिथे आपण बघतो की जेव्हा सकाळी त्या रेल्वे ट्रॅकवरती सफाई कामगार आले, त्यांनी जेव्हा त्या अरुणिमाचं दृश्य बघितलं तर ते हादरूनच गेले. त्यांनी ताबडतोब तिला बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि मग अरुणिमा म्हणते की तिथून पुढे सुरू झाले माझ्या दुर्दैवाचे दशावतार. आता दशावतार शब्द इथे का वापरला? जसं बघा, या पृथ्वीवरती विष्णू भगवानाने वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक अवतार घेतले. जसं या पृथ्वीवरती राक्षसांचा संहार करण्याकरता विष्णू भगवानाने रामाच्या रूपामध्ये अवतार घेतला. राक्षसांचा संहार करण्याकरता विष्णू भगवानाने नृसिंहाचा अवतार घेतला भक्त प्रल्हादासाठी. जसं परमेश्वराने या पृथ्वीवरच्या पापांचा विनाश करण्यासाठी वेगवेगळे अवतार धारण केले, तसं तिनं जाणीवपूर्वक हा शब्द प्रयोग इथे वापरलेला आहे की दुर्दैवाचे दशावतार. आणि मग नेमकं पुढे काय झालं? विद्यार्थी मित्रांनो, कल्पना करा तुम्ही, किती मोठा अपघात आहे हा. रेल्वेतून धावत्या गाडीतून फेकून दिल्यानंतर दुसऱ्या गाडीवर आदळून रेल्वे ट्रॅकवर पडल्यानंतर तिच्या पायावरून, डाव्या पायावरून रेल्वे गेली. तिचा डावा पाय तर गुडघ्यापासून पूर्ण चक्काचूर झाला. दुसऱ्या पायाची हाडं निघाली होती, तुटली होती.
तिला कुठे कुठे लागला असेल, काय स्थिती असेल, त्या 7 तासामध्ये तिनं एक गोष्ट महत्वपूर्ण सिद्ध केली, ती म्हणजे तिनं तिची शुद्ध हरपू दिली नाही. किती रक्तस्राव झाला असेल, किती भीषण प्रसंग असेल, विचार करा तुम्ही. आणि मग पुढे काय झालं? मग अरुणिमाच्या बाबतीत पुढे काय झालं? तिला जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, त्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर मग पुढे काय काय झालं तो भाग आता आपल्याला बघायचा आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण तो भाग पहिल्यांदा वाचून घेऊया आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण कृतीपत्रिकेसह बघूया. पान नंबर 40 वरती दुसराच परिच्छेद आहे, वाचन करूया. पुस्तकात छानपैकी लक्ष द्या तुम्ही. बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये भूल तज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. संचित झालेल्या डॉक्टर व सहकार्यांना मीच धीर दिला. डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल. डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांनी स्वतःचे 1 युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा पाय कापला गेला. इकडे मी जीवन मरणाच्या सीमारेषेवर होते, पण हॉस्पिटल बाहेरच्या जगात एक वेगळंच नाट्य घडत होतं. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली, ही बातमी प्रसार माध्यमांनी उचलून धरलेली. तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्स मध्ये हलवलं. ही बातमी राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या, पण शल्य एकच होतं की प्रसार माध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. अरुणिमानं प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली. इथपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल 4 महिने एम्स मध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती, पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते. मी माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब आमची सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो, पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रस. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या मी निर्धार केला, जे आज बोलत आहे, माझ्याकडे बोटे दाखवत आहे, त्यांना बोलू दे, पण एक दिवस नक्की माझा असेल जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. विश्वास ठेवा, कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं, पण माझं मन थोडंच अपंग होतं. गगन भरारी घ्यायचं वेळ रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू, आपला सर्वात मोठा मोटिव्हेटर कोण असतो? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. आता उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते. माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला
तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शरीराला जखमा झाल्यामुळं बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावारी नेलं, पण माझं कुटुंब आणि बाईसाहेब माझ्या बरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण शक्य आहे, एक अवघड पण मला शक्य आहे असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. एम्स मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात पाय कापावा लागलेले पेशंट्स दिवसेंदिवस अगदी महिने उठत नाही. मी 2च दिवसात उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडं तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाहेब. आम्ही पोचलो ते थेट बचेंद्रीपाल यांच्याकडे. बचेंद्री म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव आशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. म्हणाल्या, अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास, तुला ठाऊक आहे? तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे, ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला. हा दुसरा भाग ज्याचं वाचन आपण केलं. काय जिद्द असते हो माणसाची. एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्यातल्या स्वत्वाला ओळखा. आपल्या जीवनाची जी ध्येय बनतात ना, त्या ध्येयासाठी झगडण्याचं कष्ट आपल्या जेव्हा येतं आणि त्या कष्टांशी आपण प्रामाणिकपणे जेव्हा काम करतो ना, तेव्हा आपल्याला ते यश मिळाल्याशिवाय राहत नाही. अरुणिमाच्या जीवनातला किती कठीण प्रसंग आहे. एका सामान्य कुटुंबातली हसती खेळती असणारी ही युवती, पण तिच्या बाबतीत घडलेला हा दुर्दैवी अपघात. 7 तास पडून होती त्या रेल्वे ट्रॅकवरती, आणि जेव्हा तिथल्या कामगारांनी तिला बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, तेव्हा झालं काय? पहिलीच कृतीपत्रिका बघा. काय झालं की बरेलीच्या हॉस्पिटलात सुरुवातीलाच जाणवलेल्या उणिवा. काय उणिवा होत्या त्या हॉस्पिटलमध्ये? त्या बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये आता विचार करा, तिचा ऍक्सिडेंट झालेला, पायाचा चक्काचूर झालेला, सगळे हाडं मोडलेली, पण तिथे हॉस्पिटलमध्ये, त्या रुग्णालयामध्ये, हॉस्पिटलमध्ये रुग्णालय, त्या रुग्णालयात गेल्यानंतर तिच्या ऑपरेशनसाठी भूलतज्ञ नव्हता. कारण कठीण शस्त्रक्रिया जेव्हा करावी लागते तेव्हा पेशंटला कुठल्याही प्रकारचा शारीरिक त्रास होऊ नये म्हणून भूल देतात. मग ती काही भागाला देतात किंवा पूर्ण शरीराला पण भूल दिली जाते. तिथं भूलतज्ञ नव्हता. दुसरी गोष्ट, पुरेसं रक्त उपलब्ध नव्हतं. आता विचार करा, ती 7 तास पडलेली होती, तिला किती प्रचंड रक्तस्राव झाला असेल, तिला रक्ताची गरज होती, पण बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये पुरेसं रक्त सुद्धा त्या ठिकाणी नव्हतं. मग झालं काय? पण बघा, प्रसंग येतो, पण आपलीच माणसं आपल्याला किती मदत करतात. मग तिथली डॉक्टर जे होते, त्या डॉक्टरांनी ती परिस्थिती बघितली. बघा, बरेलीच्या हॉस्पिटलात असलेल्या या 2 उणिवांवरती कशी मात केली गेली, तर ते जे डॉक्टर होते तिथले त्या हॉस्पिटलमधले, त्या डॉक्टरांनी स्वतःच 1 युनिट रक्त दिलं. त्या डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी
1 युनिट रक्त दिलं, जे अरुणिमाला आवश्यक होतं. म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा प्रसन्नावधान राखलं. आता दुसरी गोष्ट, ते डॉक्टर तर संचित झालेले होते, घाबरलेले होते. अरुणिमानच त्यांना धीर दिला. पहा काय परिस्थिती असते. अरुणिमानेच डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची पूर्ण चाळण झालेली आहे, तुम्ही काय करा, भूल न देताच तो पाय कापून टाका. काय प्रचंड धाडस आहे हो, काय हिंमत आहे. असं म्हणतात एखादा मनुष्य आजारी पडतो ना, तर तो जर दुबळा असेल ना मनानं, तर तो अजून आजारी पडतो. पण तिच्यातला आत्मविश्वास, तिच्यातली जिद्द पहा, तिचं शारीरिक फिटनेस पहा. तिनंच डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळणच झालेली आहे ना, घाबरू नका तुम्ही, बघत नका बसू भूलतज्ञ वगैरे, डायरेक्ट तुम्ही पाय कापून टाका. अशी ही धाडसी अरुणिमा. आणि मग डॉक्टरांनी मग तिला 1 युनिट रक्त दिलं त्याच्या सहकार्यांनी, डॉक्टरांनी. आणि मग अरुणिमा म्हणते, माझ्या देखत माझा पाय तिथे कापला गेला. मग ही पहिली घटना. विचार करा काय अवस्था असेल त्या अरुणिमाची. आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, पण आपल्या शत्रूवरती सुद्धा असा प्रसंग येऊ नये, कोणाच्याच जीवनात येऊ नये. मग अरुणिमा त्यानंतर पुढे म्हणते, तिथं ठीक आहे माझा पाय कापला गेला, अक्षरशः मी जीवन मरणाच्या सीमारेषेवर होते, जगेल की मरेल याची गॅरंटी नव्हती. म्हणजे विचार करा, ती मृत्यूशी झुंजते त्या ठिकाणी, ती जगेल की नाही याची खात्री नाही. आणि मीडिया, प्रसार माध्यमांनी लगेच अरुणिमाची बातमी उचलली. आता मीडिया तर तुम्हाला माहिती आहे, त्यांचा TRP वाढवण्यासाठी एकच बातमी रिव्हर्स फॉरवर्ड आणि अशी आक्रमकतेनं देतात, अक्षरशः ते पाहणाऱ्याला मूर्ख बनवून टाकतात. मीडिया माणसाला कधी कधी येत ना खूप त्रासदायक ठरतो. पण प्रसार माध्यमांनी एक बातमी उचलल्यामुळे एक चांगला फायदा काय झाला. काय बातमी उचलली की राष्ट्रीय स्तरावरची फुटबॉलची आणि व्हॉलीबॉलची चॅम्पियनशिप असणारी युवती अरुणिमा 7 तास रेल्वे ट्रॅकवरती उपचाराविना पडून राहिली होती. ही बातमी प्रसार माध्यमांनी पसरवण्याचं काम केलं. मग त्याच्या टेलिव्हिजन असतील, वृत्तपत्र असतील, त्याचा परिणाम काय झाला. त्याचा परिणाम, ही बातमी भारताच्या क्रीडा मंत्र्यांपर्यंत पोहोचली आणि क्रीडा मंत्र्यांनी ताबडतोब दखल घेतली आणि अरुणिमाला दिल्लीच्या एम्स मध्ये, एम्स म्हणजे काय, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, म्हणजे याला शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतो, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, एम्स. तर क्रीडा मंत्र्यांनी तिला लगेच दिल्लीच्या एम्स मध्ये हलवलं. म्हणजे हा एक चांगला फायदा झाला, कारण हे दिल्लीला असणारं हे भारतातलं सर्वात मोठी वैद्यकीय क्षेत्रातली ही संस्था आहे. आणि मग तिथे अरुणिमाला अतिउच्च दर्जा तिच्या आजारासाठी, म्हणजे अतिउच्च दर्जाच्या सुविधा तिला तिच्या आजारासाठी त्या ठिकाणी मिळाल्या. पण म्हणजे एक बाजूला प्रसार माध्यमांनी ही बातमी उचलल्यामुळं तिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, उच्च दर्जाच्या सुविधा तिला मिळाल्या. पण दुसरी बाजू काय, प्रसार माध्यमांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता वेगवेगळ्या वावड्या म्हणजे अफवा पसरवायला सुरुवात केली. खरं म्हणजे प्रसार माध्यमांचं काम असतं की बातमीची शहानिशा केली पाहिजे, परंतु अफवा पसरायला या प्रसार माध्यमांनी सुरुवात केली. नाहीतरी काय त्यांना TRP वाढवायचा असतो. काय बातम्या पसरवायला सुरुवात केली की पहिली बातमी म्हणजे प्रसार माध्यमांनी ज्या बातम्या पसरवायला सुरुवात केली त्यातली पहिली बातमी होती, काय बातमी होती की अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने उडी मारण्याचा प्रयत्न केला.
ही एक अफवा पसरवण्याचं काम प्रामुख्याने त्या ठिकाणी केलं. आणि त्याच बरोबर दुसरी एक अफवा पसरवण्याचं काम केलं, ती फार वाईट होती, की अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला. आता अरुणिमा कशाला आत्महत्या करेल? पण काहीतरी मसाला शोधण्याचं काम ही प्रसार माध्यम करत असतात. आणि मग विचार करा, आत्महत्ये पाठीमागची मग कारण बिरणं काय चर्चा असते. म्हणून अरुणिमा त्या ठिकाणी म्हणते की अशा जेव्हा बातम्या छापून यायला लागल्या, त्याच्यामुळे एक बाजूला मी खरं म्हणजे शरीरानं अपंग झाले होते, पण या सर्व बातम्यांचा माझ्या मनावरती खूप परिणाम व्हायला लागला. अक्षरशः अरुणिमा सांगते की तिथे मी जवळजवळ किती 4 महिने म्हणजे त्या एम्स मध्ये 4 महिने जवळजवळ तिथं उपचार घेत होते. आणि मग तिथं उपचार मिळाल्यानंतर तिच्या जखमांवरती मलमपट्टी झाल्यानंतर ती म्हणते, माझ्या जखमांवर तर मलमपट्टी झाली होती, शरीरावर तर मलमपट्टी झाली होती, पण प्रसारमाध्यमांनी ज्या बातम्या आतापर्यंत बाहेर पसरवल्या होत्या ना, त्याच्यामुळं माझं मन खूप घायाळ झालं होतं, खूप घायाळ झालं होतं. पण त्याही ठिकाणी त्या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये त्यांच्यावरती घायाळ करणाऱ्या प्रसार माध्यमांच्या ज्या बातम्या होत्या त्यांना न जुमानता अरुणिमाचं कुटुंब आणि तिचे भाईसाहेब मात्र अरुणिमाच्या पाठीमागे ढालीसारखे उभे राहिले. इथे वाक्प्रचार दिलेला आहे बघा, ढालीप्रमाणे रक्षण करणं. अरुणिमाचं रक्षण या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये अरुणिमाच्या कुटुंबांनी ढालीसारखं केलं. ढालीसारखं रक्षण करणं म्हणजे सर्व संकटे स्वतः झेलून दुसऱ्याचं रक्षण करणं. तिच्या कुटुंबियांनी, भाईसाहेबांनी सर्व संकटांना सामोरं जाऊन अरुणिमाचं रक्षण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि मग ती त्या ठिकाणी ती मग म्हणते का बा, मी ओरडून सांगत होते, माझं कुटुंब ओरडून सांगत होतं की हे सगळं खोटं आहे, मी काही आत्महत्येचा प्रयत्न केला नाही किंवा माझ्याकडे तिकीट नव्हतं असंही काही नाही, परंतु हे ऐकून घ्यायला कुणालाच वेळ नव्हता, कुणालाच रस प्रामुख्याने नव्हता. आणि मग 4 महिने झाल्यानंतर त्याच दिवशी अरुणिमाने कॉटवरती त्या एम्स मध्ये असताना त्याच वेळेस तिनं निर्धार प्रामुख्याने केला. तिनं काय निर्धार केला की जे लोक आज मला बोलत आहे, माझ्याकडं बोट दाखवत आहे, त्यांना बोलू दे. म्हणजे तिने अपघात झाल्यानंतर 4 महिन्यातच आपलं ध्येय ठरवलं आयुष्यामध्ये. आणि हे ध्येय ठरवणं जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी फार महत्वाचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, ध्येयहीन जीवन आपण जर जगण्याचा प्रयत्न केला तर आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही. तिनं त्यावेळेसच हे ध्येय ठरवलं. तिनं लोकांनी तिच्याबद्दल ज्या अफवा पसरवल्या त्या बाबतीत ती म्हणते, आज हे लोक बोलतायत ना, बोलू देत, पण एक दिवस माझा नक्की असेल. काय नक्की असेल की जेव्हा ही अरुणिमा जगातलं सर्वात उंच शिखर जे आहे माउंट एव्हरेस्ट ती जेव्हा सर करून दाखवेल, त्यावेळेस तुम्हाला कळेल मी कोण आहे म्हणून. आणि एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा निर्धार तिनं त्या ठिकाणी केला. पण त्यावेळेस ती काय म्हणते, एक लक्षात घ्या, म्हणे मी जेव्हा हे ध्येय ठरवलं एव्हरेस्ट सर करण्याचं, ते काही कुणाच्या प्रभावाखाली ठेवलं नाही. म्हणजे विचार करा, जसं शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा प्रभाव असतो किंवा आईवडिलांचा प्रभाव असतो, आणि मग ते सांगतात बाळा तू असं कर. पण अरुणिमावरती कुणाचाही प्रभाव नव्हता. आणि अरुणिमा दुसरी गोष्ट म्हणते, मला प्रसार माध्यमांनी नाव ठेवलं म्हणून काही मी आकसापोटी हा निर्णय घेतलेला नाही. ती दुसरा मुद्दा असा मांडते की मी भावनेच्या आहारी जाऊन हा काही निर्णय घेतला नव्हता, मी स्वतःहून आत्मविश्वासाने हा निर्णय घेतला होता एव्हरेस्ट सर करण्याचा. आणि जीवनामध्ये हीच गोष्ट महत्वाची, आपण काय करतो, आपण काय डिसिजन घेतो आपलं ध्येय गाठण्यासाठी, हीच गोष्ट जीवनात महत्वाची असते. मुलांना आपल्याला सांगणारे भरपूर असतात,
आपण त्याने विचलित होऊ नये. माझी आवड कशात आहे, मी कशात यशस्वी होऊ शकतो, मला नेमकं काय ध्येय साध्य करायचंय हे आपलंच आपल्याला माहिती पाहिजे. आणि म्हणून अरुणिमा म्हणते की माझं शरीर एका फटक्यात अपंग झालं होतं, पण माझं मन थोडंच अपंग झालं होतं. माझं मन थोडंच अपंग झालं होतं. आणि म्हणून अरुणिमा इथं छान म्हणते, गगन भरारी घ्यायचं वेळ हे रक्तातच असावं लागतं. जीवनात मोठं यश संपादन करायचं असेल, गगन भरारी आकाशात जर उंच उडायचं असेल तर ती उंच उडण्याची ताकद रक्तातच असावी लागते. ती ताकद जशी गरुडामध्ये असते ना, तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. मला जर जीवनामध्ये खूप पुढे जायचं असेल तर मग माझे आई वडील सांगतील, माझे सर सांगतील, माझे मित्र सांगतील, त्यांच्या सांगण्यावरून आपलं ध्येय ठरत नाही. ते आपल्या रक्तातच असावं लागतं, स्वतःच्या कृतीमध्ये असावं लागतं. म्हणून तर अरुणिमा म्हणते ना की जेव्हा आपण एखादी गोष्ट मनाने ठरवतो ना, त्यावेळेस आपल्याला आपलं शरीर पण साथ देतं. ही गोष्ट फार महत्वाची. आपल्या मनाने आपल्याला साथ दिली पाहिजे की आपलं शरीर बरोबर आपल्याला साथ देतं. उदाहरण सांगतो, एखादं काम करण्याची आवड जेव्हा आपलं मन सांगतं तेव्हा ते काम आपण झटकन करतो. पण मला काम करण्याची इच्छाच नसेल, माझं मनच जर जागं नसेल तर मला ते काम करता येत नाही आणि काम न केल्यामुळे यशही मिळत नाही. पण मन जेव्हा सांगतं तेव्हा शरीर पण आपल्याला साथ देत असतं. म्हणून आपलं मन, चित्त ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्वपूर्ण असते. आणि मग इथे प्रामुख्याने गगन भरारी घेणे, हा जो वाक्प्रचार आहे, गगन भरारी घेणे म्हणजे खूप प्रगती करणे. मग त्याचा वाक्यात उपयोग करा. आणि गगन भरारी घेण्याचं वेळ रक्तात असतं. वेळ रक्तात असणे म्हणजे मुळातच ओढ असणे. मुळातच ओढ असणे, वेळ रक्तात असणे म्हणजे मुळातच ओढ असणे. आणि ही ओढ अरुणिमा मध्ये प्रामुख्याने होती. आणि म्हणून ती या ठिकाणी काय म्हणते, खरं सांगू का, आपला मोटिव्हेटर, इंग्रजी शब्द मोटिवेटर म्हणजे काय, स्फूर्तिदाता, प्रेरणा देणारा. आपला मोटिवेटर कोण असतो, आपण स्वतःच असतो, दुसरं तिसरं कोणीच नाही. सर्वात मोठा मोटिवेटर काय असतं, आपण स्वतःच प्रामुख्याने असतो. आपण स्वतःच असतो. कवडे सर आम्हाला प्रेरणा देतील मग आम्ही पुढे जाऊ, माझे आई वडील सांगतील मग आम्ही पुढे जाऊ, नाही. आपण आपला स्वतःचाच मोटिवेटर कोण असतो, आपणच असतो. आणि मग अरुणिमा म्हणते की मग मी जेव्हा माझा निर्धार पक्का केला की मी एव्हरेस्ट सर करणार म्हणून, तर त्यावेळेस मी जेव्हा एम्स मध्ये पडलेले होते, उठता बसता खाता पिता माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार येत होता. आणि तो एक विचार म्हणजे मी एव्हरेस्ट शिखर सर केव्हा करणार. आणि मग या एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा निर्धार जेव्हा अरुणिमानं केला आणि तिनं जेव्हा ही प्रतिक्रिया दिली की बुवा मी, म्हणजे आता साहजिकच आहे, ही प्रतिक्रिया काय आहे बघूया आपण. अरुणिमाच्या ध्येयवादी वृत्ती कोणत्या आहेत. अरुणिमाच्या ज्या ध्येयवादी बाबी आहेत, 3 बाबी आहेत. तिनं पहिली गोष्ट काय ध्येय ठरवलं, तिनं सर्वात पहिलं जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हाच तिनं ठरवलं, तिनं निर्धार केला एव्हरेस्ट सर करण्याचा. आणि दुसरी बाब काय, ती फक्त खाता पिता उठता बसता एकच गोष्टीचा विचार करू लागली. आणि ती गोष्ट म्हणजे की मी एव्हरेस्ट कधी सर करणार, या दृष्टिकोनातून. आणि त्या दृष्टिकोनातून मग तिनं जेव्हा ही आपली प्रतिक्रिया दिली, तिला साहजिकच विचारलं गेलं असेल ना प्रसार माध्यमांनी की बा आता अरुणिमा एवढी नॅशनल चॅम्पियनशिप होती, आता तू पुढे काय करणार. म्हणून तिनं जेव्हा आपलं मत सांगितलं, आपली प्रतिक्रिया दिली की मी एव्हरेस्ट सर करणार म्हणून, त्यावेळेस अक्षरशः तिला ज्या काही प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या त्या तिच्या मनाला किती दुःखद होत्या ती गोष्ट पहा. पण लोक कसे असतात बघा, कशा प्रतिक्रिया प्रामुख्याने देतात. लोकांची प्रवृत्तीच अशी असते
लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या की अरुणिमाच्या शरीराला जखमा झाल्यामुळं बहुतेक तिच्या डोक्यावरती सुद्धा परिणाम झालेला दिसतोय. किती लोक कसे विचित्र आहेत बघा. समाजामध्ये अशाच प्रकारे लोकांची एक धारणा असते, लोक मानायलाच तयार नाहीये ना. ही मेंटॅलिटी पहा, मानसिकता पहा लोकांची कशी आहे. की म्हणजे थोडक्यात काय दिलेलं आहे तिथे की तिच्या डोक्यावर परिणाम, म्हणजे डोक्यावर परिणाम होणे म्हणजे वेड लागणं, किंवा तिचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये जखमा झाल्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला, म्हणजे तिला वेड लागलं. काय लोक असतात बघा, कशा पण वावड्या उठवतात. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. परंतु ती म्हणते, अरुणिमा म्हणते, अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावारी नेलं. मी जेव्हा खरीच प्रतिक्रिया मनापासून दिली तर लोकांनी माझं बोलणं हसण्यावारी नेणं. हसण्यावारी नेणे म्हणजे काहीही महत्व न देणे. लोक म्हणतात कसं काय म्हणे, म्हणजे तिचं बोलणं हसण्यावारी नेलं, पण तिची ध्येयवादी वृत्ती त्यांना प्रामुख्याने माहीत नव्हती. आणि मग ती त्या ठिकाणी मध्ये की अशाही कठीण परिस्थितीमध्ये तिच्या बरोबर खंबीरपणे उभे जे राहिले आहे, तिच्या बरोबर जे खंबीरपणे अरुणिमाचं ढालीप्रमाणे रक्षण करणारं तिचं कुटुंब होतच, आणि त्याच कुटुंबियांबरोबर अरुणिमाला खंबीरपणे सोबत करणारे होते भाईसाहेब. ते भाईसाहेब, तिचं कुटुंब आणि भाईसाहेब हे अशाही परिस्थितीमध्ये तिच्या पाठीशी उभे राहिले. विद्यार्थी मित्रांनो, याच्यातून काय शिकायला पाहिजे आपण? जेव्हा कुणावरती, आपल्यावरती जेव्हा असा कठीण प्रसंग येतो ना, त्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट विवेकाने विचार करूनच व्यक्त केली पाहिजे. आपण आधार दिला पाहिजे समोरच्या व्यक्तीला. आपण मला सांगा बरं, आपण एखाद्या आजाराला भेटायला जातो त्याच्या पाठीमागे कारण काय असतं? आपण त्याच्या आजाराबद्दल जेव्हा त्याच्याशी छान बोलतो, अरे काय नाही, विशेष नाही, आता तू बरा होशील, त्याच्यामुळे त्याला आधार मिळतो. आणि मग आधार मिळतो आणि मग त्याच्या मनाला ताजंतवानं वाटतं. आणि आपणच जेव्हा त्याला म्हणतो ना की अरे काही नाही, असे आजार चालूच असतात, तर तू आता बरा होऊन जाशील, त्याला धीर येतो आणि त्याचं मन एकदा खंबीर बनलं की मग ती अरुणिमा सांगते त्याचप्रमाणे की जेव्हा आपलं मन आपल्याला साथ देतं ना, तेव्हा शरीर पण आपल्याला साथ दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथे पण तीच गोष्ट महत्वाची. तिच्या कुटुंबियांनी, भाईसाहेबांनी तिला त्या ठिकाणी आधार दिला, ते तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. आणि मग तिनं ठरवलं की अवघड तर नक्कीच आहे, एव्हरेस्ट शिखर हे भल्या भल्यांना सर करता येत नाही, अवघड तर नक्कीच आहे, परंतु हे शक्य करून दाखवायचं. आणि तिचा मग हा माउंट एव्हरेस्टचा प्रवास इथून पुढे सुरू झाला. मग एम्सच्या रुग्णालयातून 4 महिन्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर, तिला सोडून दिल्यानंतर साधारण ती अरुणिमा सांगते की काय सांगते की साधारणपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा हात किंवा पाय जर कापावा लागलेला असतो, अशी व्यक्ती महिनोन्महिने, दिवसेंदिवस महिनोन्महिने उठत नाही. पण अरुणिमाची ध्येयवादी तिसरी बाब पहा. तिसरी बाब काय? ती 2च दिवसात उठून उभी राहिली. काय हिंमत आहे! 2च दिवसामध्ये ती उठून उभी राहिली. त्या दृष्टिकोनातून आपण विचार करायचा बघा. डिस्चार्ज नंतर 2 दिवसातच अरुणिमा उभी राहिली. याच्यातून अरुणिमाचा कोणता गुण लक्षात येतो? जिद्द. तुमच्या जिद्द असेल तर या जगात काहीच अशक्य नाही. 2च दिवसात ती उठून उभी राहिली. आणि मग तिला सांगितलं की एका पायामध्ये, म्हणजे जो उजवा पाय होता, त्या उजव्या पायाची घोट्याची हाडं तुटलेली होती आणि त्यांची जुळणी अजून पूर्ण व्हायची होती. हाडांची जुळणी व्हायची होती, त्याच्यात रॉड टाकलेला होता. आणि दुसरा जो पाय आहे, म्हणजे डावा जो पाय आहे, तो गुडघ्यापासून तिला एक कृत्रिम पाय लावलेला होता. कृत्रिम पाय त्या ठिकाणी लावलेला होता. आणि मग बघा झालं काय, काय जिद्द होती की डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं मी माझ्या घरी कसं जाईल, परंतु अरुणिमा डायरेक्ट घरी गेली नाही. अरुणिमा भाईसाहेब डायरेक्ट
बचेंद्री पाल यांच्याकडे गेले. बचेंद्री पाल बिहारमध्ये राहतात. बचेंद्री पाल कोण आहे? ही पहिली महिला आहे जिनं माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे आणि ही माहिती अरुणिमाला होती. म्हणून घरी न जाता अरुणिमा बचेंद्री पाल यांच्याकडे प्रामुख्याने गेल्या आणि त्याच आता अरुणिमासाठी सर्वात महत्वाच्या आशादायक अशा व्यक्ती होत्या. आणि मग झालं काय बघा. मोठी माणसं, आता बचेंद्री पाल सुद्धा ही आपल्या भारतातली पहिली महिला आहे जिनं माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे. मोठी माणसं विचारांनी सुद्धा मोठी असतात. बचेंद्री पालकडे गेल्यानंतर अरुणिमानं जेव्हा आपल्या जीवनातल्या एकूण घटनांचं वर्णन बचेंद्री पाल यांच्याकडे केलं, मग अगदी कौटुंबिक परिस्थिती असेल आणि मग नोकरीचे अर्ज दुरुस्तीसाठी, जन्मतारीख दुरुस्तीसाठी जाताना रेल्वेतून कसा अपघात झाला, गुंडांनी कसं फेकून दिलं, मग पुढे काय काय झालं, हा सगळा प्रवास सांगितला. प्रसार माध्यमांनी कशा प्रकारच्या वावड्या उठवल्या यांच्या अरुणिमाच्या बाबतीमध्ये, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण अरुणिमाने प्रामाणिक सांगितलं की मॅडम, पण मी माझ्या जीवनात हे ध्येय ठरवलेलं आहे की मी एव्हरेस्ट सर करणार म्हणून. आणि त्यावेळेस बचेंद्री पालला अरुणिमाचं प्रचंड कौतुक वाटलं आणि त्यांनी सुद्धा अरुणिमाबद्दल काढलेले जे गौरव उद्गार आहेत, ते गौरव उद्गार काय आहेत, त्यांनी सुद्धा अरुणिमाच्या ध्येयाचा आदर केला आणि त्या अरुणिमाला म्हणाल्या, अरुणिमा, अगं तू अशा परिस्थितीमध्ये एवढा मोठा कठीण निर्णय घेतला. तुला ठाऊक आहे का की तू तुझ्या आतलं एव्हरेस्ट केव्हाच सर केलंय? फक्त प्रश्न काय आहे, तुला आता जे एव्हरेस्ट सर करायचं आहेत ना, ते फक्त तुला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि त्याचबरोबर तुला जगाला दाखवून द्यायचंय. ते सिद्ध करण्यासाठीच तुला आता एव्हरेस्ट सर करायचं आहे. म्हणून म्हणजे बचेंद्री पाल यांनी सुद्धा तिला प्रेरणा दिली. दाखवून देणे म्हणजे काय? सिद्ध केले. तुला जगाला दाखवून द्यायचंय, तुला जगाला सिद्ध करून दाखवायचंय. नाहीतर तू तुझ्या मनातलं आतलं एव्हरेस्ट केव्हा सर केलेलं आहे. म्हणजे तिच्या मनातल्या भावनांचा विचार सुद्धा बचेंद्री पाल यांनी केला. म्हणजे असं म्हणतात ना मुलांनो, की आपल्या जीवनात आपलं ध्येय जर चांगलं असेल आणि त्या ध्येयाप्रमाणे आपण जेव्हा कष्ट करत असतो, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला साथ दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बघा, अरुणिमावरती हा आलेला जो प्रसंग आहे, किती कठीण प्रसंग आहे. तिच्या अपघातानंतर ती 4 महिन्यानंतर तिचा एम्स मधून तिला डिस्चार्ज मिळतो. ती घरी न जाता डायरेक्ट बचेंद्री पाल यांच्याकडे जाते आणि बचेंद्री पाल सुद्धा तिच्या ध्येयाचा आदर करतात. ही गोष्ट आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे. आणि मग या दृष्टिकोनातून तुम्ही पण विचार करा की आपली जर ध्येय मजबूत असते तर त्या ध्येयाप्रमाणे जेव्हा आपण काम करतो तेव्हा जीवनात आपण नक्की पुढे जात असतो. आणि मग बचेंद्री पालनं जेव्हा अरुणिमाच्या ध्येयाचा आदर केला आणि तिथून पुढे मग ते काही लगेच मग निघाले आणि माउंट एव्हरेस्टवर गेले का? नाही. त्यानंतर अरुणिमाने 2 वर्ष गिर्यारोहणाचं खडतर प्रशिक्षण घेतलं. मग ते प्रशिक्षण कसं आहे, काय आहे त्याचा विचार. आणि मग त्या खडतर प्रशिक्षण घेतल्यानंतर तिनं जेव्हा 52 दिवसाची माउंट एव्हरेस्टची चढाई केली, त्या चढाईमध्ये तिला मरणप्राय आलेले अनुभव आणि त्या मरणप्राय अनुभवातून सुद्धा ती सही सलामत बाहेर आली. आणि त्या माउंट एव्हरेस्टवरती तिनं जेव्हा आपल्या भारताचा तिरंगा ध्वज फडकावला, त्यावेळेस तिनं जे ध्येय उराशी बाळगलेलं होतं ते सत्यात उतरून जगाला आश्चर्यचकित करून दाखवलं. जी स्वतः प्रामुख्याने स्वतःची मोटिवेटर होती, पण आज ती मात्र अख्ख्या जगाची, भारतीयांची, आपल्या सर्वांची मोटिवेटर झालेली आहे. तो प्रवास आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. या भागातली कृतीपत्रिका एकदा व्यवस्थित बघून घ्या. ती तुमच्या पुस्तकांना, तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून घ्या. पहिली कृतीपत्रिका स्पष्ट केली. दुसरी आहे
की बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या उणीवांवर कशी मात केली. डॉक्टरांनी स्वतःच 1 युनिट रक्त दिलं आणि भूल न देताच डॉक्टरांनी अरुणिमाचा पाय कापला. आणि प्रसार माध्यमांमध्ये अरुणिमाबद्दल उडणाऱ्या वावड्या म्हणजेच काय, अफवा. शब्द बदलला तर घाबरू नका. काय वावड्या उठल्या होत्या की अरुणिमाकडे तिकीट नसल्यानं अरुणिमानं रेल्वेतून उडी मारली. दुसरी गोष्ट, अरुणिमानं आत्महत्येचा प्रयत्न केला. अशा अफवा, अशा वावड्या प्रामुख्याने पसरल्या. आता इथे जी कृती दिलेली, कोण ते लिहा. पहिलं, सर्वात मोठा मोटिवेटर आपण स्वतःच असतो. दुसरी गोष्ट, अरुणिमाला स्वतःचं रक्त देणारे कोण होते, डॉक्टर आणि त्यांचे सहकारी. अरुणिमाचं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कोण होते, तर ते तिचे कुटुंबीय होते. अरुणिमाला खंबीरपणे सोबत करणारे कोण होते, तिचे बाईसाहेब होते. त्याचबरोबर एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला, अरुणिमा ही पहिली भारतीय अपंग महिला आहे. पण पहिली महिला कोण, बचेंद्री पाल. गोंधळून जाऊ नका. पहिली महिला अरुणिमा कोण आहे, पहिली अपंग भारतीय महिला आहे. आणि बचेंद्री पाल ही पहिली महिला प्रामुख्याने आहेत. 3 गुण तुम्हाला मी सांगितले अरुणिमाच्या ध्येयवादी वृत्तीचे, की तिने निर्धार केला एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा. दुसरी गोष्ट म्हणजे खाता पिता उठता बसता ती फक्त विचार कशाचा करत होती, एव्हरेस्टचाच विचार करत होती. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी सांगितली की जेव्हा तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला, ती 2च दिवसामध्ये स्वतःच्या पायावर उभी राहिली. मग आता या पाठातून अरुणिमाचे वेगवेगळ्या वाक्यांमधून व्यक्त होणारे गुण पहा. एक शब्दामध्ये आपल्याला पुरेसा मार्क मिळतो. अरुणिमाने भूल न देता स्वतःच पाय कापून टाकण्याची सूचना केली. त्याच्यातून तिचा कोणता गुण दिसतो, पराकुटीचे धैर्य. अरुणिमाने एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यातून तिचा कोणता गुण दिसतो, आत्मविश्वास. अरुणिमा उठता बसता खाता पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार करू लागली होती. त्याच्यातून तिचा कोणता गुण दिसतो, ध्येयवादी वृत्ती, ध्येयवाद. आणि डिस्चार्ज नंतर 2 दिवसात अरुणिमा उभी राहिली. त्याच्यातून तिचा कोणता गुण दिसतो, जिद्द. आणि वाक्प्रचार तुम्हाला हे सांगितलेलेच आहे. फक्त त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग मात्र तुम्ही करा. आणि वाक्यात उपयोग करताना मूळ वाक्प्रचाराचा करायचा असतो, अर्थाचा नाही. आणि स्वमतासाठी इथे 2 प्रश्न दिलेले की प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. आता अरुणिमानं तिच्या जीवनामध्ये घडलेल्या, मुळात ती ध्येयवादी होती. ऑलरेडी ती राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवलेली व्हॉलीबॉलची आणि फुटबॉलची प्लेअर होती, खेळाडू होती. तसं प्रत्येक एक विचार करा, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो विचार, प्रत्येकाच्या बाबतीत मुलगा असेल मुलगी असेल की प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असते. आपल्यात जिद्द असते पुढे जाण्याची. जसं हुशार मुलगा नाही का, त्याला 95, 96, 97, 98% मार्क मिळवण्याची जिद्द असते आणि त्या जिद्दीपोटी तो दिवस रात्र मेहनत करत असतो. मग त्याला त्याचं मन पण साथ देतं आणि त्याची शरीर पण साथ देत असते. तसं प्रत्येकात जिद्दी अरुणिमा असते. म्हणजे काय, तर प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रांची आवड असते. काहींना गायनाची आवड असते, काहींना नृत्याची आवड असते, काहींना संगीताची आवड असते, काहींना चांगली पाककृती करण्याची आवड असते, त्याचप्रमाणे काहींना खेळण्याची आवड असते. मग त्या दृष्टिकोनातून तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड आहे ना, त्या क्षेत्राची आवड लक्षात घेऊन त्यासाठी तुम्ही त्या पद्धतीने कष्ट करा. आणि ते कष्ट केल्यानंतर ते कष्ट म्हणजेच तुमची जिद्द असते. आणि त्या जिद्दीने जेव्हा तुम्ही कष्ट करता त्यावेळेस तुम्ही आकाशाला गवसणी घातल्याशिवाय राहत नाही. जगात सर्वोत्तम जर आपल्याला व्हायचं असेल तर जे ध्येय आपण ठरवतो त्या ध्येयानुसारच आपल्याला कष्ट करावं लागतं आणि मग पुढे जावं लागतं. प्रत्येकात अशी जिद्दी अरुणिमा असते. जशी अरुणिमानं जी जिद्द बाळगली आणि तिने एव्हरेस्ट शिखर सरच केलेले, जे पुढच्या भागात आपल्याला क्लिअर लक्षात येणार आहे. प्रत्येकात अशी जिद्दी अरुणिमा असते आणि ती अरुणिमा त्या दृष्टिकोनातून आपल्याला म्हणजे तिचं जीवन जसं सुंदर, तिच्या जीवनामध्ये आज बघा, आज अरुणिमा अख्ख्या जगाला परिचित आहे. ती सगळ्या जगासाठी मोटिवेटर ठरलेली आहे. तशी आपल्यामध्ये सुद्धा एक अरुणिमा लपलेली असते, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि दुसरा स्वमतासाठी प्रश्न विचारले की तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा. एव्हरेस्ट हे जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे. आपण काही सगळेजण आता एव्हरेस्ट शिखर सर करायला जाणार नाही. तुमच्या मनातलं एव्हरेस्ट शिखर म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कुठे जायचं, पुढे काय प्रवास करायचा आहे, तुम्हाला कशात नेमकं यशस्वी व्हायचं आहे. आणि मग ते यशस्वी होण्यासाठी
तुम्हाला ते पहिल्यांदा त्याचा शोध घेता आला पाहिजे. मला जीवनामध्ये काय करायचं, माझं ध्येय काय आहे, मला नेमकं पुढं जायचं म्हणजे नेमकं काय करायचंय. म्हणजे एक उदाहरण घ्या की जर आपल्याला खूप पैसा मिळवायचा असेल, ते जर आपलं ध्येय असेल, तर तो खूप पैसा मिळवण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल, त्याच्यासाठी काय कष्ट उपसावे लागतील, त्याचा पहिल्यांदा शोध घ्यावा लागतो. याच अनुषंगाने मग मला चांगला मोठा अधिकारी व्हायचा असेल, मला चांगला व्यावसायिक व्हायचं असेल, किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये मला जर करिअर, माझी आवड गायनामध्ये आहे, माझी आवड संगीतामध्ये आहे, तर ती आवड लक्षात घेतली पाहिजे. म्हणजेच ते तुमच्या मनातलं स्वतःचं काय आहे, एव्हरेस्ट आहे. आणि मग ते एव्हरेस्ट पहिल्यांदा शोधा. मग ते शोधल्यानंतर मग ते शोधल्यानंतर नुसतं मला म्हणजे असं म्हणून चालत नाही मला गायला खूप आवडतं पण गायनासाठी काहीच करायचं नाही, असं नाही चालत. मग त्यासाठी आपल्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागत असतात. आणि ते कष्ट घेतले की जीवनामध्ये आपण आपोआप पुढे यशस्वी होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला जो प्रवास आहे, 10वीचा पाठ आपण अरुणिमाचा पाठ या ठिकाणी बघतोय. अरुणिमा आपल्यासाठी आयकॉन आहे, एक मोटिवेटर प्रामुख्याने आहे. तुम्हाला याच्यातून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माणसाने आपल्यामधल्या चांगल्या गोष्टी शोधल्या पाहिजेत, त्याचबरोबर आपल्यातल्या ज्या कमकुवत गोष्टी असतात त्यांचा शोध घेतला पाहिजे, त्या बाजूला सारल्या पाहिजेत. कमकुवत गोष्टींचा त्याग करणं, चांगल्या गोष्टींचं ध्येय उराशी बाळगणं आणि त्यानुसार कष्ट करून पुढे जाणं हाच यशाचा गुरुमंत्र आहे. कष्टाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. म्हणून एक स्वतःला दुबळं समजू नका. ठीक आहे, आज या परिस्थितीत आपल्याला जसं आहोत आपण, काही मुलं खूप मार्क्स मिळवतात, काही कमी मिळवतात, काही मध्यम मिळवतात, पण तुमच्या जीवनात पुढे जाण्यासाठी तुम्ही तुमची ध्येय शोधा आणि त्यानुसार कष्ट करा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. गोष्ट अरुणिमाची सुप्रिया खोत यांचा हा प्रस्तुत पाठ आहे, त्याचा हा दुसरा भाग आता इथे संपलेला आहे. हे सगळं लेखन व्यवस्थित करून घ्या आणि तिसऱ्या भागामध्ये तिसरा आणि शेवटचा भाग यानंतर आपण पुढच्या तासाला बघूया. धन्यवाद.